अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। तर उद्या आहे गुरुपुष्यामृत योग। उद्या 21 मे गुरुवार आहे आणि अर्थातच गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अधिक मासातला गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, कुठली कामे करायची आहेत आपल्या घरामध्ये, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या जाणून घेणार आहोत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अधिक मास सुरू आहे। अधिक मासामध्ये आपण अनेक सेवा उपाय करणार आहोतच। आपापल्या परीने आपल्या यथाशक्तीनुसार आपण भगवान विष्णूंची, आपल्या कुलदेवीची, कुलदेवाची, आपल्या गुरूंची आपल्या पद्धतीने आपण अनेक सेवा करणार आहोत। पण त्यातल्या त्यात आता हे जेव्हा विशिष्ट दिन अधिक मासामध्ये येतात तेव्हा त्या दिनाला, त्या सेवेला अत्यंत महत्त्व असतं। म्हणून या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला खूप सुंदर सुंदर अशा सेवा आहेत भगवान विष्णूंसाठी, माता लक्ष्मीसाठी, आणि काही उपाय आहेत जे आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहेत। या उपायामुळे किंवा या सेवेमुळे बघा, अर्थातच गुरुपुष्यामृत योग आहे। गुरुपुष्यामृत योग म्हटला की अत्यंत शुभ मुहूर्त। या दिवशी असं म्हणतात की सोने चांदी खरेदी केल्यावर ते सोनं आपल्याला कधी गहाण ठेवायची वेळ येत नाही किंवा मोडायची वेळ येत नाही। त्याच पद्धतीने आपण या योगावर जेव्हा आपण काही सेवा करतो तेव्हा त्या सेवांचं फळ जे आपल्याला आहे ते आपल्याला चिरकाळ मिळत राहतं। आणि त्यातल्या त्यात हा अधिक मास आहे। अधिक मासामध्ये केलेल्या सेवेचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळतं। म्हणून अधिक मास प्लस गुरुपुष्यामृत योग, त्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे। म्हणून कुणीही ज्याला ज्याला शक्य आहे ना, कुठलीच अडचण नाही, मासिक धर्म नाही, सुतक नाही, विटाळणे, अशा प्रत्येक व्यक्तीने, अशा प्रत्येक सेवेकराने उद्याचा दिवस मिस करू नका। या दिवसाला आपल्या परीने आपल्याला जमतील तशा आपल्याला सेवा करायची। सेवा कोणत्या करायच्या आहेत, काय करायच्या आहेत ते आपण जाणून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठून, आता उद्याचा जो काही गुरुपुष्यामृत योग आहे तो सकाळी सूर्योदयापासून ते रात्री 2:50 असणार आहे। तर उद्या दिवसभर गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे उद्या सकाळी तुम्ही उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही या सगळ्या सेवा तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही टप्प्याटप्प्याने करू शकता। पण बघा, उद्याचा दिवस मिस करू नका। आपल्या परीने आपल्याला जमतील तशा सेवा जितक्या वेळेस जमतील तितक्या वेळेस तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, कारण की याचं फळ तुम्हाला खूप पटीने मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा हा सेवेचा बॅलेन्स मागे पडणार आहे आणि तो तुम्हाला नक्कीच एक दिवस फळ देऊन जाईल आणि ते जे काही फळ आहे तुम्हाला ते भरभरून मिळणार आहे। तर बघा, सकाळी उठल्यावर तुम्हाला शुचिर्भूत झाल्यावर अर्थात आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। सूर्यदेवाला जल अर्पण करताना तुम्हाला त्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे। गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे हा उपाय करायला चुकवू नका। जेव्हा आपण सूर्यदेवाला रोज जल अर्पण करतो तेव्हा आपल्याला कधी कुठल्या कामामध्ये अपयश येत नाही। त्यातल्या त्यात उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे उद्या सकाळी उठल्यावर सुचिरभूत झाल्यावर सगळ्यात आधी सूर्यदेवाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना तुम्ही ओम सूर्य देवाय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्रास तुम्ही जप करू शकता आणि सूर्यदेवाला तुम्ही प्रार्थना करू शकता। त्यानंतर तुळशी मातेला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। शक्य असेल तर कच्च्या दुधामध्ये हळद टाकून तुम्ही ते दूध तुळशी मातेला अर्पण करा, यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते। हा उपाय आपण दर गुरुवारी करत असतो। त्यातल्या त्यात उद्याचा दिवस गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे उद्या या उपायाला खूप जास्त महत्त्व आहे। तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच करा, किंवा तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्ही ते जल तुळशी मातेला अर्पण करा, त्यामुळे सुद्धा आपल्याकडे नक्कीच मात्र अखंड वास राहील। त्याचबरोबर तुळशी मातेला उद्या तुम्ही सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्ही तुपाचा दिवा लावा, धूपदीप ओवाळा, हळद कुंकू तुळशी मातेला अर्पण करा। आणि बघा, तुळस ही आपल्या घरची लक्ष्मी असते, त्यामुळे तुळशी मातेची रोज आपण जेव्हा सेवा करतो किंवा तिला धूपदीप दाखवतो तेव्हा आपल्या मनातली जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती तुळशी माता लवकरात लवकर पूर्ण करत असते। त्यानंतर बघा, आपला मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा। उंबरठ्याला हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे। हळदीचं लेपन करताना हळदीमध्ये गोमूत्र टाकून तुमचा उंबरठा सारवायचा असतो, त्याला हळदीचं लेपन असं म्हणतात। हळदीचं लेपन आपण दर गुरुवारी करत असतो। त्यातल्या त्यात उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। अधिक मासातला गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे उद्या आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन झालंच पाहिजे। एरवी हो का ना हो, पण उद्या आपलं झालंच पाहिजे। त्यानंतर देवपूजा सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे उद्या करायची आहे। त्याचबरोबर देवपूजा झाल्यावर बघा, आता ज्या काही सेवा आहेत त्या आपण दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा तुम्ही करू शकता। त्यानंतर बघा,
तर तुम्हाला कुठल्या सेवा उद्या करायच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजे सत्यनारायण. तर तुम्हाला उद्या सत्यनारायण सेवा करायची आहे. ज्यांना संकल्पयुक्त करायची आहे त्यांनी उद्यापासून नक्की सत्यनारायण सेवा सुरू करा, किंवा ज्यांनी अजूनही सुरू केली नसेल त्यांनी उद्यापासून नक्की संकल्पयुक्त संपूर्ण महिनाभर तुम्ही करू शकता. जसं आपण पौर्णिमा काळामध्ये सत्यनारायण करत असतो त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या सत्यनारायण सेवा करायची आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही सेवा करू शकता, सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. भगवान विष्णूंची अत्यंत प्रभावी सेवा आहे. बघा उद्या गुरुपुष्यम योग आहे, त्यामुळे उद्या ही सेवा अजिबात चुकवू नका. ही सेवा तुम्हाला करायचीच आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करा. घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण सत्यनारायण करू शकतो. सत्यनारायण सेवेला मोजून आपल्या फक्त अर्धा तास जातो, तेवढा अर्धा तास नक्कीच आपल्या सेवेसाठी काढा आणि उद्या ही तुम्हाला सेवा करायचीच आहे, लक्षात घ्या. त्यानंतर भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये तुम्ही उद्या व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्र तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 3 वेळेस पठण करा किंवा 7 वेळेस तुम्ही पठण करा, 11 वेळेस पठण करा. नाही शक्य होत तुम्ही 1 वेळेस पठण करा. त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम स्तोत्र असेल, विष्णू सहस्रनामावली असेल ते तुम्ही पठण करू शकता. विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायला वेळ मिळाला नाही तर तुम्ही 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम जे आहे, नमोस्तोत्र अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्ष शिरोरुबाहवे सहस्रनामने पुरुषा शश्वते सहस्र कोटी उदाहरणे नमः, हे जे काही 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे ते तुम्ही 11 वेळेस पठण करा, जेणेकरून तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळेल. आता या झाल्या भगवान विष्णूंच्या सेवा. आता माता लक्ष्मीसाठी सुद्धा आपल्याला उद्या सेवा करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे बघा, तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर अर्थात मूर्तीवर अभिषेक करा. अभिषेक पाण्याने करा, दुधाने करा किंवा पंचामृताने करा, तुमच्या इच्छेनुसार. अभिषेक करताना तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. किमान 1 वेळेस श्रीसूक्त पठण करत करत महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर शक्य असेल तर उद्या नक्कीच कुंकुमार्चन करा. कुंकुमार्चन तुम्ही श्रीयंत्रावर करू शकता, माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुलदेवीचा टाक असेल तुम्ही त्यावर करू शकता, कुलदेवीची मूर्ती असेल त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. काहीही नसेल तर एक सुपारी घेऊन त्या सुपारीला तुम्ही माता लक्ष्मी स्वरूप समजून तुम्ही त्यावर कुंकुमार्चन करू शकता. तरीसुद्धा तुमच्याकडनं अत्यंत प्रभावी सेवा घडेल आणि त्या सेवेचा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. त्यामुळे उद्या कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे. आता कुंकुमार्चन कसं करायचं तर अर्थात तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करत करत कुंकुमार्चन करायचं आहे. तुम्हाला जर 16 वेळेस श्रीसूक्त पठण करणं शक्य असेल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. नाही 16 वेळेस शक्य, किमान 1 वेळेस श्रीसूक्त पठण करत करत कुंकुमार्चन करा. त्यातल्या त्यात माता लक्ष्मीसाठी उद्या आपल्याला अत्यंत प्रभावी सेवा सुरू करायची आहे, ती म्हणजे 12 फुलवातींची. आता 12 फुलवातींची सेवा तर आपल्याला करायची आहे, बरेच जण करणार आहेत. पण ज्यांना मध्ये गावाला जायचं असेल किंवा आता धोंड्याचा महिना आहे त्यामुळे अर्थात आपण माहेरी जात असतो, त्यामुळे बघा जर तुम्हाला मध्ये गावाला जायचं असेल तर तुमच्याकडनं ती सेवा घडणार नाही किंवा मध्ये तुमच्याकडनं ती सेवा स्किप होईल. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तुम्ही उद्याच्या दिवस फक्त 1 फुलवात घेऊन तुपात भिजवलेली 1 फुलवात घ्या, व्यवस्थित त्यामध्ये तूप घाला आणि तो दिवा तुम्हाला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. आणि तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला बसून सेवा करायची आहे. म्हणजे जी 12 फुलवातीची सेवा आपण रोज करणार होतो, चढत्या क्रमाने 12 फुलवाती आणि उतरत्या क्रमाने 12 फुलवाती, तर ती सेवा तुम्ही फक्त उद्याच्या दिवस तुम्ही करू शकता. जसं की बघा, 1च फुलवात घ्या, ती तुम्ही प्रज्वलित करा आणि मग तुम्ही सेवा पाठन करा. पण बघा, उद्याच्या जी काही सेवा आहे ती तुम्हाला अनंत पटीने फळ देऊन जाणार आहे. त्यामुळे उद्या सेवा करायला विसरू नका. तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला कुठल्या सेवा करायच्या आहेत तर अर्थात मी तुम्हाला ज्या सेवा सांगितलेल्या आहेत, जसं की 16 वेळेस श्रीसूक्त असेल, व्यंकटेश स्तोत्र आहे 1 वेळेस, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, 99 मंत्र, श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला 1 माळ घ्यायची आहे. किंवा 24 वेळेस तुम्ही विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र हे तुम्ही 24 वेळेस म्हणा आणि 99 मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्ही 1 माळ जप करा. बघा, तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य आहे तेवढ्या वेळेस तुम्हाला ह्या सगळ्या सेवा पठण करायच्या आहेत, तुमच्या यथाशक्तीनुसार. बघा, जेवढी सेवा करणार जेवढ्या वेळेस तुम्ही हे सगळे मंत्र स्तोत्र पठण करणार अर्थात तुम्हाला त्याच वेळेचं फळही तितक्याच पटीने मिळणार आहे. म्हणून सेवा करायला कंजूशी करायची नाही. आपण देवाकडे जसं भरभरून मागतो तसंच आपल्याकडनं सेवासुद्धा घडली पाहिजे. म्हणून आपल्याला जसा वेळ आहे, जसं आपल्याला जमत आहे तशा तुम्ही तुमच्या परीने तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर या ज्या काही सगळ्या सेवा आहेत ते तुमच्या परीने
माता लक्ष्मीच्या, भगवान विष्णूच्या या सगळ्या सेवा आहेत आणि उद्याचा गुरुपुरुषम योगाला आपल्याला भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला या सेवांपैकी तुम्हाला जेवढ्या सेवा जमतात तेवढ्या सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करा. बघा तुमचा हा बॅलन्स मागे पडेल आणि हा बॅलन्स, सेवेचा बॅलन्स तुम्हाला नक्कीच एक ना एक दिवस फळ देऊन जाईल. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुझ्यासोबत शेअर करायची. झालेली सेवा मी स्वयंचने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.